नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागच्या 2 दिवसापासून तुम्ही आपल्या मार्केटमध्ये बघितलं असेल, कशा पद्धतीचं मॅनिप्युलेशन सुरू आहे. हो, मी मॅनिप्युलेशन हा शब्द या ठिकाणी वापरतोय. आज जर निफ्टी बघितलं ना, तर तुम्हाला तो 24,614 ला क्लोज होताना दिसून आलाय. आणि काल निफ्टी काय झालं, मार्केट बंद झाल्यानंतर 200 पॉइंट वर गेला आणि आज देखील मार्केटमध्ये एक्झॅक्ट सेम घडलंय. पण काल जी गोष्ट घडली नव्हती ना, ती गोष्ट आज मार्केटमध्ये घडली. काल मित्रांनो काय झालं, मार्केट 200 पॉइंट गेलं बरोबर आहे. पण ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये काय फरक पडला का? ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. ऑप्शन मध्ये कुणाचाही लॉस झाला नाही. पण आज एक्सपायरी होती. एक्सपायरीला मित्रांनो इतकं भयंकर मॅनिप्युलेशन करण्यात आलंय, तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. मी तर म्हणतो भारताच्या स्टॉक मार्केट मधला हा फक्त काही सेकंदात करण्यात आलेला सर्वात मोठा स्कॅम आहे. मित्रांनो, सेबीला मान्य आहे मला, जी प्राइस डिस्कव्हरी करायची आहे. पूर्वी कसं होतं, मार्केट 3.5 ला क्लोज होत होतं आणि 3.5 ला जी प्राइस होती ती क्लोजिंग प्राइस कन्सिडर केली जात होती. पण आता त्यांनी काय ते गोष्टी चेंज केल्या आणि त्यांनी सांगितले, बाबा अशी डिस्कव्हरी प्राइसची होणार नाही, आम्हाला त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे. पण मित्रांनो, जर ट्रान्सपरन्सीच्या नावाखाली जर तुमचा पैसा लुटण्याचं काम जर रेग्युलेटर करत असेल, तर या इतकी खराब गोष्ट कुठलीही नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हा निफ्टीचा चार्ट आहे. मित्रांनो, तुम्ही निफ्टीचा चार्ट सगळ्यांनी काय केला असेल हो, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला असेल, बरोबर आहे. आणि हे झिरोदाचा अकाउंट आहे मित्रांनो, असंही नाही. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 3:15 वाजता, 3:15 3:20 स्पॉट प्राइस मध्ये बिलकुल कुठली हालचाल नाही, बरोबर आहे. कारण काय करण्यात आले, स्पॉट प्राइस मध्ये कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद होतं 3:15 ला, बरोबर आहे. आणि ह्या शेवटच्या 5 मिनिटामध्ये ट्रेडिंग अलाउड आहे, मान्य आहे. फ्युचरमध्ये ऑर्डर टाकले जातात. पण झालं काय हो, शेवटच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला निफ्टी इंडेक्स मध्ये आज परत 151 पॉईंटची तेजी दिसते. पण मित्रांनो, तुम्ही डोळं झाकलेत का सांगतो, तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चार्ट बघताय. हा चार्ट बघा 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. काय दिसतंय हो, ही जी कॅन्डल तयार झाली ती 15:28 ला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तयार झाली, बरोबर आहे. आता याही पेक्षा शॉकिंग गोष्ट दाखवतो मी तुम्हाला. हे टाइम फ्रेम चेंज करा आणि ते डायरेक्ट 5 सेकंदावर करा. काय दिसतंय हो, 3:28 मिनिटं 20 सेकंदानंतर या ठिकाणी हा जो मोमेंटम आलाय, 151 पॉईंटचा मोमेंटम आलाय. हा किती मिनिटाचा गेम आहे? फक्त 5 सेकंदाचा गेम आहे. मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शनचा चार्ट बघितला तर तुम्हाला अजून शॉक बसणार आहे. मित्रांनो, बघा किती पैसा बनवला असेल आणि कुणी पैसा बनवला असेल. या ठिकाणी हा ऑप्शनचा जर चार्ट बघितला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, 15:20 ला तर काय होतं, कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद होतं. स्पॉट प्राइस वरती चार्टमध्ये मोमेंटम नाही. तुम्ही स्पॉट प्राइस वर जर चार्ट बघून ट्रेडचा प्लॅन करत असाल तर तुम्ही निबार फसला. इथं बघितलं तर 12 पॉईंटचा मोमेंटम आलाय आणि त्यानंतर 15:25 ला या ऑप्शन मध्ये 115 पॉईंटचा मोमेंटम आला. 115% मोमेंटम आलाय. म्हणजे 40चा ऑप्शन 114 ला गेला, बरोबर आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला अजून थोडं हे ओपन करून सांगतो. तुम्ही जर 1 मिनिटाचा टाइम फ्रेम ओपन केला या सीई ऑप्शनसाठी, तर तुम्हाला काय दिसतंय, हा मोमेंटम जो आला यातला 52 पॉईंटचा मोमेंटम, म्हणजे 115% 80% मोमेंटम 15:28 ला आलेला आहे, फक्त 1 मिनिटामध्ये. आणि हे जर परत तुम्ही 5 सेकंदावर गेला, तर इथं बघा शेवटी काय झालं, पूर्ण जिगजॅग 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 5 सेकंदावर प्राइस मोमेंटम करत होता. आणि या ठिकाणी जर बघितलं तर अचानक एक स्पाइक जो आहे ना, तो 5-5 सेकंदाच्या टाइम फ्रेमवर इथं आलेला दिसून येतोय. दिसतंय हे 5 सेकंद, 5 सेकंद, 15, 20, 25 सेकंदामध्ये इतका भयंकर बाईंग आला या ऑप्शनमध्ये. आणि सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही पुटचा चार्ट बघितला, तर मित्रांनो, पुटच्या चार्टमध्ये तर अटॅक येण्यासारखी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीनं 24,600चा पुट ऑप्शन बाय केला असेल, ₹130 ऑप्शन होता, ओके. हा ऑप्शन डायरेक्ट झिरोला आलाय. कितीला आलाय? डायरेक्ट झिरोला आलाय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इथं देखील तुम्ही जर 10 सेकंदाच्या टाइम फ्रेमवर हा सगळा डेटा बघितला, तर तुमच्या इथं देखील गोष्ट लक्षात येईल कशा पद्धतीचं मॅन्युप्युलेशन या ठिकाणी करण्यात आलं. आणि एका सेकंदामध्ये हा सगळा गेम जो आहे तो काय करण्यात आला, मार्केटमध्ये ओपन करण्यात आला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हे जे काही प्राइस डिस्कव्हरी आहे, ही प्राइस डिस्कव्हरी बिलकुल ऍक्सेप्टेबल नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. याच पद्धतीनं जर पुढला 8 ते 10 दिवस मार्केटमध्ये मोमेंटम राहिला, याच पद्धतीनं ऑप्शन मध्ये मोमेंटम राहिला, मित्रांनो, अमेरिकेच्या ज्या फर्मवरती सेबीने एलिगेशन लावले मार्केट मॅन्युप्युलेशनचे,
त्यापेक्षा भयंकर मार्केट मॅनिप्युलेशन जर कोण करत असेल, तर आपला रेग्युलेटर करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यावरती? तुम्ही तुमचं मत कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही नवीन सिस्टम आवडली का? नक्की कमेंट्स करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.